मागील 4-5 दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ सोडला होता हिमिक नैसर्गिक निर्मित का मानव निर्मित. आता तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक निर्मिती ह्युमिकची कशी तयार होते याची सविस्तर माहिती मी सांगितली होती. आता तुम्हाला मी मानव निर्मित ह्युमिक कसं करायचं हे थोडक्यात सांगणार आहे. मानव निर्मित तुम्हाला ह्युमिक जर तयार करायचं असेल तर 50 लिटरचा एक बॅरेल लागेल तुमच्याजवळ. त्यामध्ये 50 लिटर पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 20 लिटर गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे. 20 लिटर गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे आणि 5 लिटर ताक घ्यायचं आहे. आता गाईचं गोमूत्र घेत असताना तुम्ही म्हणत असेल की आमच्याकडं जुनं 1 महिन्या 1.5 महिन्याचं आहे, ते शक्यतो चालणार नाही. आणि गाईचं जे ताक म्हणतो आपण, म्हणजे ताक म्हणतो ते देशी गाईचंच पाहिजे. याचं कारणं आहेत थोडीशी, पण त्याचं जास्त तुम्हाला विश्लेषण करून द्यावं लागेल तुम्हाला मी. पण शक्यतो एक 15 दिवसापर्यंत चालू शकतं गाईचं गोमूत्र आणि ताक. हे दोन्हींचं मिश्रण करायचं आहे आणि 48 तास, मी काय म्हणतोय समजून घ्या, 48 तास त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन द्यायची आहे. म्हणजे पहिल्या 24 तासामध्ये 2 वेळा हलवायचं आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एकदा उजव्या दिशेनं हलवलं की नंतर संध्याकाळी ते डाव्या दिशेनं हलवायचं आहे. असं 2 दिवस करायचं आणि त्याच्यानंतर मग 48 तास पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये 250 ग्रॅम हा गूळ टाकायचा आहे. तो पण गूळ टाकताना काय करायचं आहे, काळा गूळ घ्यायचा आहे. काळा म्हणजे पूर्ण काळा, त्यात सल्फरचं प्रमाण अजिबात नको आहे. म्हणजे देशी गूळ म्हणत थोडक्यात त्याला, काळा गूळच पाहिजे. ते जर नाही वापरलं तर मग म्हणूनच काळा गूळ वापरला गेला पाहिजे. आणि ते द्रावण पुन्हा 24 तासासाठी, म्हणजे पहिले 48 तास आणि नंतरचे 24 तास हे पूर्ण तयार होऊन द्यायचं. पुन्हा एकदा 2 दिवस ते हलवायचं आहे. म्हणजे 3 ते 4थ्या दिवशी तुमचं हे ह्युमिक तयार होत असतं. हे ह्युमिक 50 लिटर तयार झाल्यानंतर तुम्हाला ठिबकमधनं द्यायचं आहे. ठिबकमधनं जर ज्या शेतकरी आहेत त्यांना 10 लिटर प्रति एकरासाठी दिलं तर चालतं आहे, काही अडचण नाही. आणि तुम्हाला जर पाट पाण्याने द्यायचं म्हटलं तर सर्वसाधारण ते 50 लिटरचा बॅरेल हा पूर्ण तुम्हाला पाट पाण्यामार्फत द्यावं लागतो. आता ह्युमिक हे फवारणीसाठी चालतं का, तर ह्युमिक हे फवारणीसाठी चालत नाही, त्याचा रिझल्ट आपण मिळत नाही. ते ह्युमिक फक्त जमिनीतून द्यायचं आहे, आळवणी स्वरूपात किंवा तुम्ही पाटपाणी स्वरूपात देऊ शकता, ठिबकच्या प्रणालीमधनं पण देऊ शकता. त्याचे फायदे काय होतात ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत. आणि आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला मी मानवनिर्मित ह्युमिक कसं करायचं हा व्हिडिओ